पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं की अरे वा वॅक्सिन आलं. तर सगळ्यांनी फटाफट जाऊन घेतले. आधी 50च्या आधीच्या लोकांना आपण दिले, नंतर ज्याचा नंबर जसा आला तसे घेतले आणि आपण एवढं मास वॅक्सिनेशन केलं आणि बऱ्याच जणांनी घेतलं. पण नंतर जेव्हा सेकंड डोस आला आणि नंतर बूस्टर आला तेव्हा हळूहळू लोक कुजबुजायला लागले की ह्याचे साईड इफेक्ट्स आहेत का, मग ह्याच्यामुळे हे होतं आहे का, किंवा आत्ता जे पेशंट येत आहेत ते काही काही म्हणतात मला हे वॅक्सिन घेतल्यापासून मी वीक झालो आहे, वॅक्सिन घेतल्यानंतरपासून मला असं होतं आहे. तर हे कितपत खरं आहे सर, आणि वॅक्सिनचे इफेक्ट्स ॲक्च्युअल काय झालेले आहेत बॉडीवरती? परत प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. आपण जे वॅक्सिन घेतलं भारतामध्ये ते होतं आयदर कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन. ते परफेक्ट वॅक्सिन होतं का? नाही. आय अग्री, परफेक्ट वॅक्सिन नव्हतं, कारण की तेवढा आपल्याला वेळच नाही मिळाला परफेक्ट वॅक्सिन बनवायला. आपल्याला जे बेस्ट अवेलेबल होतं त्याच्या ज्या बेस्ट स्टडीज आपण करू शकलो तेवढं करून आपण ते वॅक्सिन मार्केटमध्ये आणलं. आणि मी खूप म्हणजे भारताचे आभार मानू इच्छितो की 200 करोड लोकांनी ते घेतलं, 200 करोड डोसेस घेतले, खूपच म्हणजे घेतले. म्हणजे ऑलमोस्ट 90% प्लस लोकांनी 1 डोस घेतला, 79% प्लस लोकांनी 2 डोस घेतले. साधारण 3ऱ्या डोसच्या वेळेस उदासीनता खूप जाणवली, कारण की लोक थकले होते. वॅक्सिनपेक्षा डिसीज एक्झॉशन आलं होतं लोकांना, अफवा होत्या की घेऊ नका वगैरे. तर त्यात 30% लोकांनी घेतलं. तर आता आला भाग साईड इफेक्ट्सचा. तर साईड इफेक्ट्स वॅक्सिनचे आहेत का? 101% आहेत. पण जेवढं आपण व्हॉट्सॲपवर वाचतो किंवा जे आपण टी व्हीवर बघतो त्याच्यापेक्षा बरेच कमी आहेत. मी तुम्हाला त्याचं पण कारण सांगतो. जेव्हा आम्ही रिगरसली स्टडी केलं की या वॅक्सिनमुळे रक्तगुठळी होते, म्हणजे पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, डोक्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, जेव्हा आम्ही बघितलं की किती टक्के लोकांमध्ये होतात, तेव्हा लक्षात आलं की साधारण लाखभर लोकांपैकी मध्ये जर वॅक्सिन दिलं तर एका माणसाला ती रक्ताची गुठळी होते. साईड इफेक्ट होते. पण जो रक्ताची गुठळी होते ज्याला, तो सगळ्यांना सांगतो की मला वॅक्सिनमुळेच झालं. त्यामुळे मग ती हेजिटन्सी वॅक्सिनची वाढायला लागते. पण हे क्लिअर आहे की लाखभर लोकांना तुम्ही वॅक्सिन दिलं तर एका माणसाला रक्ताची गुठळी होते. मग काही लोक म्हटले की माझ्या पायाची पावर गेली, पायामध्ये मुंग्या यायला लागल्या. ते पण साधारण 3 लाख लोकांना वॅक्सिन दिलं तर एका माणसाला होते. आणि एकदम मी सिम्पल लोकांना विचारतो की जर आपण 200 करोड वॅक्सिन दिलेत आणि जर तुम्ही म्हणता एवढे साईड इफेक्ट आहेत तर मग आपले हॉस्पिटल भरले नसते का? जसं कोविडच्या सेकंड काळामध्ये आपल्याला जागा नव्हती तशी जागा नसते. त्यामुळे हे लपवू शकत नाही. ॲज अ डेमोक्रेसी आपण हे लपवू शकत नाही. वॅक्सिनचे साईड इफेक्ट आहेत का? 100% आहेत. पण पर्सेंटेज किती? 1 लाखामध्ये 1. मग काही लोक म्हटले की हृदयावर प्रेशर येतं अमेरिकन वॅक्सिनमुळे. किती लोकांमध्ये? परत 1 लाखामध्ये 1. आणि जर मग आपण म्हटलं की नाही वॅक्सिन नको आम्हाला, होऊ द्या आम्हाला आजार, आम्हाला काही घेणं देणं नाही, जसं अमेरिकेमध्ये बऱ्याच लोकांनी केलं, ज्याला आम्ही वॅक्सिन हेजिटन्सी किंवा अँटी वॅक्सर मुवमेंट आम्ही म्हणतो, की जी आय एम हॅपी की भारतामध्ये कमी आहे, पाश्चात्य देशांमध्ये खूप जास्त आहे. तिथे ऑलमोस्ट 30-40% लोकांनी वॅक्सिनच नाही घेतलं. मग त्याच्यामध्ये पण काही स्टडीज झाल्या की होऊ द्या आम्हाला वॅक्सिन, बघू, लेट द व्हायरस वॉश थ्रू पॉप्युलेशन, असं लोक म्हणायला लागले की लेट इट वॉश थ्रू. तर लोकांना लक्षात आलं की हे जे हार्टचे प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, हृदयावर प्रेशर येणे किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे, रक्त गोठणे किंवा पायाला मुंग्या येणे किंवा केस गळणे किंवा ताप येणे, ह्याचा जो चान्स होता हा 7 पट जास्ती होता. त्यामुळे तुम्ही जर वॅक्सिन घेतलं नाही तर हे क्लिअर लोकांना कळलेलं नाहीये की त्याच्या आजाराचे साईड इफेक्ट जास्त आहेत वॅक्सिनपेक्षा. आणि मी बऱ्याचदा लोकांना म्हणतो की तुम्ही जे वॅक्सिन घ्यायला लाईनमध्ये उभे होते ना तेव्हा तुम्हाला कदाचित कोविड झाला आणि हे सिम्पटम्स तुम्हाला कोविडमुळे आले, तुम्हाला लक्षातही नाही आलं, तो आपोआप बरा पण झाला. त्याच्यामुळे कोविडमुळे सुद्धा सेम साईड इफेक्ट होणार आहेत, वॅक्सिनमुळे सुद्धा सेम साईड इफेक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट की हे कशामुळे झालं. पण जर तुम्ही वॅक्सिन घेतलंच नाही तर आज जे पेशंट ॲडमिट होत आहेत हॉस्पिटलमध्ये, आज जे पेशंट सिरियस होत आहेत हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्ये 2च कॅटेगरी आहेत. अगदी खूप वयोवृद्ध लोक किंवा ज्यांनी वॅक्सिनचा डोस पूर्ण केलेला नाही. त्यामुळे अप टू डेट वॅक्सिनेशन इज द नीड ऑफ द आवर. मी मान्य करतो की त्याचे साईड इफेक्ट आहेत. आपण जे आता नवीन मागच्या 3 वर्षात बघायला लागलो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तयार झाली, लोक सगळं नॉलेज व्हॉट्सअपवर घ्यायला लागले. सगळे लोक युट्यूबवर कोणीतरी काहीतरी बोलतो, मला तर दवाखान्यात येऊन सांगतात की मी हे वाचलंय आणि मी हे करतो. त्याच्यामुळे करेक्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन हे लोकांपर्यंत गेलंच पाहिजे. आणि त्यामुळे सुद्धा मी या पॉडकास्टला आलो की करेक्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर आपण कॉमन माणसं पण पोहोचवू नाही शकलो तर तो असा घाबरतच राहील. नाही, ह्या खूप मिथ्स आहेत, त्या क्लिअर झाल्याच पाहिजे. आणि हे मेनली वॅक्सिनची तर मी म्हणेन सामान्य लोकांमध्ये नाही, डॉक्टरांमध्ये पण अजूनही आहे. तर हे खूपच छान सांगितलं तुम्ही की हो नाही, त्याला घाबरायला नाही पाहिजे, की आजार होऊन जे साईड इफेक्ट होत आहे त्याच्यापेक्षा वॅक्सिननी नक्कीच कमी होत आहे, नक्कीच कमी, आणि त्याची तीव्रता पण कमी आहे. हो.
आणि आता तुम्हाला एक इमोशनल प्रश्न आहे ह्याच्याशी रिलेटेड, की सायंटिफिक खूप झालं, की तुम्ही ह्या दोन्ही वेव, पहिली वेव, दुसरी वेव, नंतर एवढं प्रेशर तुमच्यावर आलं. आमच्यासारखे जे छोटा दवाखाना असलेले डॉक्टर्स होते, जे तुम्हाला गायडन्स मागत होते, ते तुम्ही सगळं कसं कोपअप केलं? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हे मागचे जे 3 वर्ष आहेत ते माझ्या आयुष्यातले सर्वात चॅलेंजिंग गेलेले आहेत. कारण की मी आणि माझी पत्नी दोघंही काम करत होतो, दोघंही कोविडमध्ये काम करत होतो. आणि आमच्या मुलीला आम्ही आमच्या आजीकडे ठेवलं होतं. कारण की म्हणजे ती भीती होतीच की आमच्यामुळे तिला आजार नको व्हायला. त्यामुळे 6 ते 9 महिने आम्ही आमच्या मुलीला फक्त व्हर्च्युअलीच बघितलं. आणि फरक दोन्हीकडे पडतो. म्हणजे आम्हाला सुद्धा मना म्हणजे हृदय असं म्हणजे दुखायचं की अरे आपण या मुलीला आजीकडे ठेवलंय, आणि तिची सुद्धा डेव्हलपमेंट हुकली त्याच्यामुळे, की मी माझ्या आईवडिलांना बघितलंच नाही 6 ते 9 महिने. पण दॅट वॉज द नीड ऑफ द आवर. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला सर्वात टफ पिरियड होता. पण मी नेहमी म्हणतो की कोविड मॅनेज करणं इज नॉट अ वन मॅन शो. आय एम जस्ट द फेस. मी फक्त एक मुखवटा आहे. ज्या ज्या हॉस्पिटलला मी गेलो, भलेही पुणे हॉस्पिटलला गेलो, नोबलला गेलो, रुबी हॉलला गेलो, ह्याच्या माझ्या मागे एक खूप मोठा एक टीम आहे. म्हणजे ती अगदी इंटेन्सिव्हिस्ट, फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, नर्सेस, वॉर्ड बॉईज, हेल्थकेअर स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ, मॅनेजमेंट, ह्याचा ऑलमोस्ट एक 500-600 लोकांचा स्टाफ आहे, जो ह्याच्यासाठी कंटिन्युअस काम करत होता. म्हणजे मी फक्त त्यांच्या भावना तुम्हाला बोलून दाखवतोय. म्हणजे मी तुम्ही जे म्हणता की इमोशनल साईड, तशी मला आहे तशी त्यांनाही आहे. तेही त्यांच्या फॅमिलीजला सोडून काम करायला आले होते. आणि ते अशा ठिकाणी काम करायला आले होते की हॉस्पिटलमध्ये कधी त्यांना इन्फेक्शन होईल काही माहीत नाही. तुम्ही त्यांना PPE देऊ शकता, तुम्ही त्यांना मास्क देऊ शकता, तुम्ही त्यांना आयसोलेट करू शकता, पण तुम्ही त्यांना इन्फेक्शन होण्यापासून रोखू शकत नाही. कारण की ते अख्खं ॲटमॉस्फिअर इन्फेक्टेड आहे. तिथे फक्त कोविडचेच पेशंट आहेत. म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये जर 500-500 कोविडचे पेशंट असतील तर ते आम्हाला माहिती आहे की आम्हाला ते इन्फेक्ट होऊ शकतं. तरी लोकांनी सोल्जर ऑन होऊन काम केलं. म्हणजे बऱ्याच माझ्या स्टाफनी तर फक्त 5 दिवस सुट्टी घेतली जेव्हा त्यांना कोविड झाला, आणि ते लगेच कामाला आले. आणि कामावर ते मला सांगायचे की सर मला विकनेस आला आहे, माझं अंग दुखतं आहे, पण ते सोल्जर्ड ऑन. आणि दॅट वॉज अमेझिंग टू सी. आणि माझ्या टीमनी मला जे बळ दिलं आणि जे माझ्या मॅनेजमेंटने मला बळ दिलं, त्याच्यामुळे मी हे 3 वर्ष काम करू शकलो. कारण की रोज तेच पेशंट बघायचे, तेच सिरियस पेशंट बघायचे. त्यातले काही पेशंट एक्सपायर होणार, त्यांच्या नातेवाईकांना काउन्सिल करायचं. प्लस हे सगळं जे माझं नॉलेज, यंग लोक, हे नॉलेज घेऊन माझ्या मित्रांना शिकवायचं. कारण की मी या फर्म बिलीफचा आहे की हेल्थ आणि एज्युकेशन हे फ्री पाहिजे सगळ्यांना, आणि ह्याचं नॉलेज पण डिसेमिनेशन शुड बी फ्री. बाकीच्या बाबतीत तुम्ही कॅपिटलिस्टिक असू शकता, पण एक देशाचं जर तुम्ही फ्युचर बघितलं तर ते हेल्थ आणि एज्युकेशनवर स्थित आहे, खूप आहे. आणि जेव्हा कोविडमध्ये आपण भेटू शकत नव्हतो, तेव्हा ॲटलिस्ट मी माझ्याकडून एक प्रयत्न केला की जे काय आपण वेबिनार्स घेऊ शकलो, कॉल्स आन्सर करू शकलो, माझ्यामुळे जर माझ्या जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा माझ्या फ्रेंड्सला आपण मदत करू शकलो इन मॅनेजमेंट, तर त्याच्याने मे बी अजून 100 पेशंट तो नीट मॅनेज करू शकेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये नॉलेज लिमिटेशनचं तर काही रोलच नाही आहे की आपण सगळं सांगितलं पाहिजे. बट इट वॉज ऑल बिकॉज ऑफ अ टीम एफर्ट. आणि हे मी एकट्याचं श्रेय नाहीच आहे, हे ॲक्च्युली सगळ्यांचं श्रेय आहे. आणि इनफॅक्ट जे माझ्या मागे उभे आहेत त्यांचं तर जास्ती श्रेय आहे. कारण की मी माझं ओपिनियन देऊन चाललो जायचो की या पेशंटला रेमडेसिवीर द्या, या पेशंटला व्हेंटिलेटर लावा, या पेशंटला आयसोलेट करा, या पेशंटला घरी पाठवा. पण ते जे एक्झिक्युशन आहे, जे आपण म्हणतो की डर्टी जॉब करावा लागतो, हात खराब करावे लागतात, ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे माझे ज्युनियर कन्सल्टंट्स, माझे सहकारी, माझ्या नर्सेस, माझे जे हेल्थकेअर स्टाफ आहे, हे सगळं त्यांनी केलं आहे. मी फक्त मला फक्त त्याचं बेनिफिट मिळालं आहे. कारण की मी जाऊन कुठेतरी पेपरमध्ये किंवा मी जाऊन कुठल्या तरी सेमिनारमध्ये ते बोललो आहे, त्यांना बोलायचा चान्स नाही मिळाला. बरोबर आहे. सो अनलेस यू वर्क ॲज अ टीम, आणि मी नेहमी म्हणतो की अनलेस यू वर्क युनायटेड, सगळे मतभेद विसरून, जोपर्यंत आपण काम करू शकणार नाही, तुम्ही तसं की जोपर्यंत युनाइट होत नाही तर कोविड होणारच नाही. आणि आत्ता ज्या आपण मिस्टेक्स केल्या आहेत, तो जेव्हा पुढचा पॅन्डेमिक येईल तेव्हा सेम मिस्टेक्स आपण रिपीट करू, की कोणाला तरी ब्लेम करायचं, तर आपण कितीही बोटं दाखवली तरी हा प्रॉब्लेम सुटणार नाही. आपण युनायटेड काम केलं तर आपण जग बदलू शकतो, आणि युनायटेडच आपल्याला काम करावं लागणार. आता जे झालं, होऊन गेला, कोविड होऊन गेला, वेव्स येऊन गेल्या, औषधं घेऊन झाली, पण आता जे पॉझिटिव्ह होऊन गेले जे लोक, त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झाले आणि त्यांनी कसे त्यांना कोपअप करायला पाहिजे त्यांनी? मॅडम, परत आपण जे पहिले बोललो की कोविड जेव्हा बरा होतो त्यानंतर आपण परत डोळे बंद करून घेतो आणि आपल्याला असं वाटतं की संपला, आता काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला सर्दी खोकला होऊन गेला, किंवा मला निमोनिया होऊन गेला, मला दम लागला, मी हॉस्पिटलला गेलो,
मी ॲडमिट झालो, बरा झालो, घरी आलो, आता माझ्यासाठी कोविड संपला. अशी नॉर्मली आमची डॉक्टरांची पण संकल्पना होती. म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटला डिस्चार्ज करत होतो हॉस्पिटलमधून, तेव्हा त्यांना म्हणत होतो की तुम्ही साधारण एक 15-20 दिवस आम्हाला भेटायला यानंतर भेटायची पण गरज नाही, तुम्ही तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा जी काय डायबिटीस ब्लड प्रेशरची आहे. पण नंतर आम्हाला लक्षात आलं की असं नाही आहे. म्हणजे कोविड जरी तुमच्या शरीरातून निघून गेलेला असला तरी तो तुमच्या शरीरावर लाँग लास्टिंग कॉन्सिक्वेन्सेस ठेवून चालला आहे. मी नेहमी म्हणतो की एक खपली जशी असते की आपल्याला लागतं, आपण आपल्याला खपली दिसते स्किनवर, पण ती खपली महिना राहते आणि ती आपल्याला दाखवते की आपल्याला लागून गेलेलं आहे. तसंच कोविडनी पण केलेलं आहे की तो आपल्याला नुसतं सर्दी खोकला ताप किंवा नुसतं निमोनिया कॉज करत नाही आहे. तो शरीरामध्ये बरेच बाकीचे बदल घडवतो आहे, ज्याच्यामुळे बरेच पेशंट महिने काही गोष्टींमध्ये वर्षानुवर्ष सिम्पटम्स त्यांचे चालूच आहेत. आणि ते सरळ सांगतात की जेव्हा मला कोविड झाला तेव्हापासून आम्हाला हे सिम्पटम जाणवायला लागले. ते सिम्पटम काय आहेत? बरेच लोक म्हणतात की सर मला आता पहिल्यासारखा विचारच करता येत नाही, एक ब्रेन असा माझा पूर्ण बंद झाला आहे असं वाटतं, ब्रेन फॉग म्हणतात त्याला. की पहिले म्हणजे मी IT प्रोफेशनल होतो, बऱ्याचदा मला झूम कॉलवर असं मी अडकवून जातो, मला कळत नाही की आता पुढं काय बोलायचं, फ्रीज होऊन जातो मी. किंवा मी चांगल्या व्यवहार करू शकायचो, पण आता त्या व्यवहार खूप स्लो झालेत. किंवा बरेच फॅमिली मेंबर्स येतात आणि सांगतात की हा माणूस खूप डायनॅमिक होता, पण आता छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो, कुठेही जायचं असेल त्याला एकदम छातीमध्ये धडधडायला लागतं, त्याला भीती वाटते, खूप उदास राहायला लागला आहे, जास्ती बोलत नाही, मध्येच दचकून रात्री झोपेतून उठतो, त्याला झोपेच्या गोळ्या घ्यायला लागत आहेत. किंवा त्याला चालताना दम लागतो, तो म्हणतो की चालल्यानंतर मला थोडा दम लागतो, विकनेस येतो, सारखा झोपून असतो. मग माझ्याकडे असेही पेशंट्स आहेत की ते म्हणतात की मी IT प्रोफेशनल आहे, मी आधी तासनतास कॉलवर बसायचे, आता मला पाठीत दुखतं म्हणून मला झोपून जावं लागतं थोड्या वेळ, मग माझी पाठदुखी कमी होते. किंवा मला तो जी एनर्जी आहे ती राहिलेलीच नाही, इम्युनिटी कमी झालेली आहे. आणि म्हणजे आता हे सगळं कसं आहे की नॉट जस्ट की इट इज नॉट रेस्पिरेटरी व्हायरस, आता ते मल्टी सिस्टीम इन्व्हॉल्वमेंट आहे आणि तो आपल्याला लाँग टर्म चेंजेस करतो आहे. आणि आता WHOनी पण आणि CDCनी पण त्याला एक कन्सेप्ट दिला आहे की लाँग कोविड. आधी लोक म्हणायचे की अरे काय नाटकं करतो, बरा झाला आहे त्याला फक्त कामाला जॉईन नाही करायचं म्हणून तो हे सगळे कारण की हे सगळे सिम्पटम नॉन स्पेसिफिक आहेत. पण ही रिॲलिटी आहे. जे लोक कोविडमधून बरे झालेले आहेत, माइल्ड असो कोविड का सिव्हिअर कोविड, त्यांना काही लोकांना लाँग कोविडचे सिम्पटम्स दिसत आहेत. आणि अमेरिकन गव्हर्नमेंटप्रमाणे ह्याचं प्रमाण करोडोंमध्ये आहे. त्यामुळे जरी कोविड बरा झाला तरी आपल्याला बरेच असे पेशंट दिसतील की ज्यांचा डायबिटीस वर्सन झाला, ज्यांचं ब्लड प्रेशर वर्सन झालं, त्यांना हार्टचे इश्यू झाले, त्यांना ब्रेनचे इश्यू झाले, त्यांना सायकोलॉजिकल इश्यू झाले, आणि हे आपल्याला पुढे ट्रीट करावं लागणार आहे. त्यामुळे लाँग कोविड रिॲलिटी आहे, हे आपल्याला ट्रीट करावं लागणार आहे. आणि या सगळ्या जनरल प्रॅक्टिशनर स्पेशालिस्टकडे असे पेशंट असणार आहेत. त्यामुळे अजून एक 4-5 वर्ष तरी आपल्याला ही जी रिॲलिटी आपल्या याच्यात घडून गेली त्याच्याशी सामना द्यावाच लागणार आहे. परत डोळे बंद करून आता हा कोविड संपला, आता ह्याचं काही हे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कारण की कोविड संपलेला नाही आहे. इस्पेशली लाँग कोविडचे रुग्ण आता वाढत जाणार आहेत. आणि त्यामुळे मी म्हणतो की त्यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे. तेच तर मी जे म्हणत होतो की तुम्ही जे म्हणत होते की वॅक्सिनेशन खरंच गरजेचं होतं का, ट्रीटमेंट घेणं खरंच गरजेचं होतं का, व्हायरस खरंच होता का. तर आता स्टडीजमध्ये कळलं आहे की जे लोक वॅक्सिनेटेड आहेत अप टू डेट त्याच्यामध्ये लाँग कोविडचं प्रमाण 30-40% कमी आहे. ज्यांनी ट्रीटमेंट घेतली लगेच त्यांच्यामध्ये सुद्धा साधारण 20% लाँग कोविडचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता मला कधी वाटतं की लोक टेस्टच करायला नाही म्हणतात, नुसते सर्दी खोकले आला सर तुमच्या मनाने ट्रीटमेंट द्या. मी त्यांना म्हणतो अरे मला कळलंच नाही कुठला जंतू आहे, आणि त्यात जर कोविड असेल तर तुम्हाला लाँग कोविडची शक्यता आहे. आणि लाँग कोविडमध्ये नुसतेच हे प्रॉब्लेम नाही, लाँग कोविडमध्ये रक्त गोठू शकतं, हार्ट अटॅकचं प्रमाण असतं, पायामध्ये रक्त गोठू शकतं, हे पण तो होतं आहे ना. त्यामुळे जर तुम्ही आपल्याकडे कसं असतं की सर कमीत कमी गोष्टीत पटकन बरं करा, आणि नाही कळलं तरी चालेल, टेस्टच करू नका. अरे कसं करू नको, वॅक्सिनच देऊ नका. त्यामुळे म्हणतो मी की लाँग कोविड ही एक रिॲलिटी आहे, कोविड पण एक रिॲलिटी होती, आणि त्याला अटकाव करण्यासाठी जे पोस्ट कोविड पण एक आहे, त्यांनी पण वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रिसाइसली. त्यामुळे हा एक खूप मोठा टॉपिक आहे. आणि नुसतं डोळे बंद करून नुसतं त्याला सर्दी खोकला ताप म्हणणं किंवा वॅक्सिनच न घेणं, त्याबद्दल उदासीनता दाखवणं, ह्याच्याने आपण आपले प्रॉब्लेम वाढवतोय. ॲज अ कंट्री आपण आपले प्रॉब्लेम वाढवतोय. आणि ते करू नये, कारण की जर आपण ह्याच्यातून नाही शिकलो तर परत 10 वर्षांनी कुठला तरी नवीन पॅन्डेमिक येईल, त्यात पण आपण परत ह्याच गोष्टी शोधत असू. तेच की आता जर तुम्हाला कोविड सोबत जगायचं असेल किंवा तुम्हाला कोविड होऊन गेलेला आहे म्हणून तुम्हाला नॉर्मली जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. 100%. आता बाकीच्या प्रश्नांप्रमाणे आणखीन एक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात होता की हा मॅनमेड होता का कोविड,
तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मॅडम, हा डिबेट मागच्या 3 वर्षापासून चालू आहे की हा नक्की व्हायरस आला कुठून, आणि दोन्ही साईडनी आर्ग्युमेंट्स तेवढ्या स्ट्रॉंग आहेत. नॅचरल जे आपण इव्होल्युशन म्हणतो, की मी तसं सांगितलं की 2003मध्ये सार्स होता, 2012मध्ये मर्स होता, हे सगळे रिलेटेड व्हायरसेस आहेत. तो जो व्हायरस आहे तो आपल्यामध्ये म्युटेशन्स घेत होता, म्हणजे काय, तो अजून शक्तिशाली बनत होता. त्याच्यामुळे तो जगभर पसरला. आणि जेव्हा त्यांनी सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स केल्या तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्या व्हायरसचा जिनोम आणि बॅट व्हायरस म्हणजे बॅट्समध्ये कोरोना व्हायरस जो होतो त्याचा जिनोम मोर ऑर लेस 96% सेम आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हा बॅट्समधून किंवा गुबडांपासून माणसामध्ये आला आणि मग तिथून तो सगळीकडे पसरला. आणि मग गुबडं कुठे असतात की चायनामध्ये ती खाल्ली जातात, ते वेट मार्केट्स वुहानमध्ये खाल्ले जातात. त्याच्यामुळे ही थिअरी आली की हे गुबडं जी आणली त्यांनी वेट मार्केट्समध्ये वुहानमध्ये, ती लोक ती गोष्टी खातात, त्याच्यामुळे ती माणसामध्ये गेली आणि मग तिथून माणसात पसरायला लागली. हा पहिली थिअरी होती. पण मग नंतर लोकांना लक्षात आलं की अरे ठीक आहे, वुहानमध्ये सर्वात जास्त केसेस सापडल्या, तिथून ते जगभर गेल्या. ही नॅचरल इव्होल्युशन थिअरी की सार्स, मग मर्स, मग SARS-CoV-2 फ्रॉम बॅट्स टू ह्युमन्स, ही थिअरी. आणि बरंचसं त्याचं सिमिलॅरिटी. पण मग लोक म्हणतात की मग चायनामध्ये तर जे बॅट्स आहेत किंवा जे गुबडं आहेत ती एक युनान नावाचं गाव आहे तिथे सापडतात, आणि ते युनान गाव 900 किलोमीटर लांब आहे वुहानपासून. तर मग वुहानमध्ये केसेस सापडले आणि युनानमध्ये केसेस नाही सापडल्या, असं कसं? कारण की तिथं तर सर्वात जास्त इंटरॅक्शन होते माणसाची गुबडामध्ये. मग तसं का झालं? आणि मग अजून जसं आपण हे करायला लागलो, शोध घ्यायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं की तिथे वुहानमध्ये एक वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणून आहे, खूप फेमस व्हायरोलॉजीची इन्स्टिट्यूट आहे. आणि US आणि चायनाच्या कोलॅबोरेशनमध्ये समथिंग कॉल्ड एज गेन ऑफ फंक्शन एक्सपेरिमेंट्स चालू आहेत. हे एक्सपेरिमेंट्स काय आहेत की शास्त्रज्ञांनी ठरवलं की आपल्याला पुढचं पॅन्डेमिक कुठला होणार आहे तो आधीच कळला पाहिजे. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांना लक्षात आलं की हा जो करोना व्हायरस आहे हा आधी सार्स झाला, आता मर्स झाला, आता हा पुढे आपल्याला त्रास देणार. त्यामुळे त्यांनी काय केलं की असा आर्टिफिशियल व्हायरस क्रिएट करायचा, त्याला एवढे फंक्शन्स द्यायचे, त्याला एवढं स्ट्रॉंग बनवायचं की तो मग माणसांमध्ये कसा अफेक्ट करतो हे बघायचं, ज्याला आपण गेन ऑफ फंक्शन एक्सपेरिमेंट्समध्ये लॅबमध्ये बनवलेला एक आर्टिफिशियल व्हायरस असा बनवायचा. आता लोकांचं जे म्हणतात की हा मॅनमेड आहे, त्यांची थिअरी काय आहे की हा आर्टिफिशियल व्हायरस तुम्ही बनवला त्या लॅबमध्ये, त्याला तुम्ही एकदम शक्तिशाली बनवलं, एवढं शक्तिशाली बनवलं की तो ह्युमन्सला अटॅक करू शकतो. चुकून मे बी ते व्हायरसचं इन्फेक्शन तिथल्या एका शास्त्रज्ञाला झालं, तो शास्त्रज्ञ लोकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, त्याच्यापासून ते सगळ्यांना गेलं. मॅनमेड हायपोथिसिस. किंवा चायनाने हा एक बायोलॉजिकल एजंट बनवला एवढा स्ट्रॉंग की बाकीच्या लोकांना मारण्यासाठी तो बनवला. या थिअरीमध्ये थोडा डाऊट आहे, म्हणजे काही गोष्टी त्याच्यासाठी स्ट्रॉंग आहेत, पण मला अजूनसुद्धा असं वाटतं की जे नॅचरल इव्होल्युशन थिअरी आहे की हा बॅट्सपासून ह्युमन्सकडे आला, ही जास्ती स्ट्रॉंग आहे. आणि बायोलॉजिकल एजंट बनवून दुसऱ्या देशातल्या लोकांना मारणं इतका मूर्खपणा चायना करेल असं मला वाटत नाही. ऑल्दो गेन ऑफ फंक्शन एक्सपेरिमेंट्स तिथे चालू आहेत, थोडा डाऊट आहे की हा मॅनमेड असू शकतो, पण जे एव्हिडन्स बाहेर आलं आहे त्याच्यामध्ये क्लिअरली हा नॅचरल इव्होल्युशनमुळे व्हायरस डेव्हलप झाला आहे आणि तो जगभर पसरला आहे. आणि मला काय वाटतं की हे जे सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय की तो आता व्हायरस आपल्या पॉप्युलेशनमध्ये आला आहे, आपल्याला त्याचा पिछा करायचा आहे, त्याला हरवायचं आहे. आपण ह्या गोष्टीमध्ये या कॉन्स्पिरसी थिअरीज डिस्कस करत बसलो, आणि मी जसं सांगितलं की मॅनमेड आहे का नॅचरल आहे, हे जर भारतासारख्या डेमोक्रेसीमध्ये असतं ना तर ते लगेच कळलं असतं, कारण की आपल्यामध्ये फ्लो ऑफ इन्फॉर्मेशनला काही बंद नाही आहे. पण चायना ही शेवटी अल्टिमेटली एक ऑटोक्रेसी आहे, तिथून जे डेटा बाहेर येतो तो बऱ्यापैकी फिल्टर्ड आणि सॅनिटाईज्ड असतो, त्याच्यामुळे खरं काय आहे हे आपल्याला कळेल ह्याच्याबद्दल मला शंका आहे. आणि बेसिकली आता डॅमेज होऊन गेलं आहे, तो व्हायरस इंट्रोड्यूस झाला आहे आपल्या पॉप्युलेशनमध्ये, आपण त्याच्यावर जगायला शिकलो आहे, त्यामुळे आता त्याचं कसं टॅकल करायचं हे आपण शिकलं पाहिजे. आता या कॉन्स्पिरसी थिअरीजला आपण पूर्ण विराम दिला पाहिजे, कारण की मोर ऑर लेस एव्हिडन्स हे दाखवतंय की हा नॅचरल इव्होल्युशन आहे. जसा HIV होता 30 वर्षापूर्वी, तो वानरांमधून ह्युमन्समध्ये आला, तसाच हा व्हायरस मोस्टली बॅट्समधून ह्युमन्समध्ये आला असं मला वाटतं. थोडा एव्हिडन्स मात्र मॅनमेडच्या साईडनी पण आहे, पण नॅचरलच्या साईडने जास्ती आहे. आता तुम्ही म्हणले की HIV पण गेली 30 वर्ष झाले आपल्याकडे आहे, तर ह्या 30 वर्षात HIV रिलेटेड काय काय इव्होल्युशन झालं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल? जोपर्यंत कोविड आला नव्हता तोपर्यंत मला असं वाटायचं की सर्वात मोठा आपला शत्रू विषाणू म्हणून हा HIVचा आहे.
कारण की तुम्ही बघा, तो साधारण 30 ते 40 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांचं मत आहे की तो मंकीजपासून ह्युमन्समध्ये जम्प झालं आणि मग तो व्हायरस मनुष्यामध्ये दिसायला लागला. तो व्हायरस एवढा हुशार होता की त्यांनी आपली जी प्रतिकारशक्ती आहे, ती जी सेल आहे त्याच्या प्रतिकारशक्तीसाठी रिस्पॉन्सिबल CD4 जो आपण म्हणतो, त्यात जाऊन तो राहतो. तो व्हायरस नंतर आपल्या DNA चा भाग बनतो आणि आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पसरतो. म्हणजे तुम्हाला जर व्हायरसला मारायचं असेल तर तुम्हाला अख्ख्या शरीरातल्या सगळ्या पेशींना मारावं लागेल. त्यामुळे तो इतका हुशार आहे की तो शरीराला फसवतो आणि शरीराचा एक भाग बनून जातो. त्यामुळे शरीराला व्हायरस कोण आणि फॉरेन कोण आणि आपला कोण हे कळणंच बंद होऊन जातं आणि त्याला असं वाटतं की बाबा HIV पण आपल्या शरीराचा भाग आहे. त्याच्यामुळे 30 ते 40 वर्ष झाले आपण या आजारावर पूर्ण क्युअर नाही शोधू शकलो. आणि मला अजूनसुद्धा असं वाटतं की या व्हायरसचं क्युअर 1 दशक अजून दूर आहे. म्हणजे 10 ते 12 वर्ष लागतील या आजाराचं क्युअर शोधायला. पण मग आपण 30-40 वर्ष काहीच केलं नाही का? किंवा आपण हातावर हात धरून बसू राहिलो का? नाही. तर दुसऱ्या कुठल्याही आजारामध्ये एवढं एक्सप्लोजन ऑफ रिसर्च झालेलं नाही, एवढ्या गोळ्या शोधल्या गेलेल्या नाहीत जेवढ्या HIV शोधल्या गेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे झालं आहे काय की एवढी औषधं आता निर्माण झाली आहेत HIV विरुद्ध की आपण या व्हायरसला आयुष्यभर दाबून ठेवू शकतो आणि पेशंटचं आयुष्य अगदी दशकांमध्ये वाढवू शकतो. म्हणजे आता असे पेशंट माझ्याकडे आहे जे 30-1 वर्ष गोळ्या खात आहेत आणि अगदी ओके आहेत. म्हणजे ज्यांना HIV माहीत होऊन 30 वर्ष झाली आणि ते आत्ता पण एकदम ओके आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत, व्हायरसला दाबून ठेवलं आहे. त्यामुळे जरी आपण या व्हायरसचं समूळ उच्चाटन करू शकत नसलो तरी 1 टॅबलेट रोज खाऊन आपण पेशंटचं आयुष्य दशकांमध्ये वाढवू शकतो. आणि मी आज OPDमध्ये बऱ्याचदा माझ्या पेशंटला सांगतो की मला तुमच्या HIVचं टेन्शन नाही, तुमच्या डायबिटीसचं टेन्शन जास्त आहे. कारण की डायबिटीस इज अ बिगर किलर टुडे. तुम्ही बघा, कोविडमध्ये ज्यांना हेवी डायबिटीस होता त्यांचा कोविड जास्ती सिरियस होता, ते जास्ती आजारी पडले, त्यांना जास्ती ऑक्सिजन लागलं. HIVचे जे पेशंट होते जे ट्रीटमेंट घेत होते व्यवस्थित, ते हार्डली कोणी आजारी पडले. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की मला भीती डायबिटीसची वाटते, भीती ब्लड प्रेशरची वाटते की यांना गोळ्या चालू आहेत, ह्यांचं कंट्रोलमध्ये नाही आहे. HIVची 1 गोळी दिल्याने HIV कंट्रोल होणार आहे. 99% लोकांमध्ये तो कंट्रोल होणारच आहे आणि नुसतं महिन्यांसाठी नाही, वर्षानुवर्ष ते कंट्रोलमध्ये येणार आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे आजार कंट्रोलमध्ये आला आहे, आयुष्य वाढलं आहे, लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढलं आहे आणि हे दिसतं आहे की आपण जेवढं त्याच्याबद्दल आपण नॉलेज डिसेमिनेट केलं, जेवढा अवेअरनेस क्रिएट केला, त्याच्यामुळे आज भारतामध्ये जे आधी लाखांमध्ये नवीन केसेस दिसायच्या त्या आता हजारांमध्ये आल्या आहेत. साधारण 50,000 केसेस आपण मागच्या वर्षी अवेअरनेस वाढला आहे, आयुष्य वाढलं आहे. त्यामुळे आजकाल जी HIVबद्दलची भीती होती की बाबा हा शुअर शॉट किलर आहे, हा लोकांना मारणार, म्हणजे HIV म्हणजे डेथ किंवा एड्स म्हणजे डेथ, ही पूर्ण संकल्पनाच बदलली. आणि बऱ्याचदा असं मी म्हणतो की HIV म्हणजे डायबिटीस. जसं आयुष्यभर आपण डायबिटीससाठी गोळ्या खाणार आहे, आयुष्यभर ब्लड प्रेशरसाठी गोळ्या खाणार आहे, तसंच HIVसाठी आयुष्यभर गोळ्या खायच्या आहेत आज त्या घडीला. आणि एवढं बरं आहे की HIVसाठी एकच गोळी खायची आणि तुम्ही आयुष्यभर एकदम व्यवस्थित राहणार आहे. ॲटलिस्ट शुगर तरी तुम्हाला सारखी चेक करावी लागणार, ती वाढते कमी होते. तसं HIVचं नाही, गोळी नीट खाल्ली की HIV दाबलाच जाणार आहे, तुमचं आयुष्य चांगलं राहणार आहे. आणि जेवढं आयुष्य तुम्हाला HIV विना मिळालं असतं तेच तुम्हाला HIV असतानासुद्धा मिळणार आहे जर तुम्ही गोळ्या नीट खाल्ल्या तर. त्यामुळे बॉल इज इन पेशंट्स कोर्ट. आज माझे असे पेशंट आहेत की जे स्वतः कमांडोज आहेत इंडियन आर्मीमध्ये, ते अगदी सियाचेन किंवा काश्मीरमध्ये सर्व करत आहेत, ते स्वतः ॲथलीट्स आहेत आणि हाय लेवल स्पोर्ट्स खेळत आहेत, किंवा पोलीस आहेत आणि 72 तास कंटिन्युअस ड्युटी करत आहेत गणेशोत्सवाच्या वेळेस, त्यांना काही होत नाही आहे. त्यामुळे आता संकल्पना पूर्ण बदलली आहे. इट इज अ क्रॉनिक मॅनेजेबल डिसीज. आयुष्यभर गोळ्या खायच्या आहेत. क्युअर जरी नसलं तरी क्वालिटी ऑफ लाईफ भन्नाट झालेलं आहे आणि दॅट इज बिकॉज ऑफ रिसर्च आणि अवेअरनेस इन लास्ट 40 years असं मला वाटतं. त्यामुळे HIVचं तर फ्युचर खूप ब्राईट आहे. मी तर पेशंटला पहिलेच सांगतो, उदास होऊ नका, तुमचं फ्युचर ब्राईट आहे, फक्त गोळी व्यवस्थित घ्यायला शिका, ते तुमच्या आयुष्याचं पार्ट आत्ता तरी आहे. आणि अजून फ्युचरमध्ये काय त्याच्यात हे येऊ शकतात? करेक्ट. तर जसं मी सांगितलं की क्युअर तरी अजून येणार नाही. HIVवर क्युअर 10 ते 12 वर्ष तरी लागतील अजून यायला. येईल का मला माहीत नाही. रिसर्च चालू आहे त्या दृष्टीने. पण पुढे आता जे आम्हाला चॅलेंजेस दिसायला लागलेत, जे आपण दुसऱ्या पण आजारामध्ये बघतोय की लोक नुसते गोळ्या खात आहेत, वर्षानुवर्ष गोळ्या खात आहेत. म्हणजे आज असं झालं की 50च्या वर माणूस गेला आणि त्याला कुठलाही साधा जरी रोग असला तरी तो रोज दिवसाला 4-5 गोळ्या खातोय रोज. आणि ते असं गोळ्या करत वर्षानुवर्ष नुसतं आपण शरीरामध्ये आपल्या गोळ्या टाकतच चाललो आहे. तर HIVसाठी ॲटलिस्ट त्याला आम्ही एक
सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो की किती दिवस माणूस गोळ्या खाणार, किती दिवस रोज ते गोळ्या खाणार. आणि याच्या विचार अशा गोळ्या आहेत की ज्याचं खाल्ल्या त्याला रोज आपल्या आजाराबद्दल वाईट वाटतं, मग तो डिप्रेस होतो. ते लपवून खाव्या लागतात, किंवा कोणी बघितलं तर कुठली गोळी खातो बाबा, त्याला कळलं तर मग माझं सगळं स्टेटस कळेल. त्यामुळे आता असं झालं की मे बी इन फ्युचर 1-2 वर्षामध्ये असं होईल, आणि ते अमेरिकेमध्ये ऑलरेडी घडतंय की आम्ही लॉंग टर्म इंजेक्शन्स आणलेत की बा तू माझ्याकडे 2 महिन्यातून एकदा ये, एक इंजेक्शन घे, जा. त्यामुळे वर्षाला तुला रोज गोळ्या खायची गरज नाही. तू फक्त 2 महिन्यातून एकदा एक इंजेक्शन घ्यायचं. ते इंजेक्शन तुझ्या शरीरामध्ये 2 महिने राहणार, व्हायरसला दाबणार, त्याला वर येऊ देणार नाही, आणि तुझी क्वालिटी ऑफ लाईफ चांगली ठेवणार, तुझी प्रतिकारशक्ती चांगली ठेवणार. त्यामुळे जी रोज गोळी खायची आहे ती विसरून आता 2 महिन्यातून एक इंजेक्शन घ्यायचं आहे. म्हणजे तेवढा स्ट्रेस कमी. आपल्याला फक्त 2 महिन्यातून एकदा डॉक्टरला भेटायचं आहे. 6च इंजेक्शन वर्षात घ्यायचे, आणि ही तर सुरुवात आहे. मे बी असं होईल की पुढे 6 महिन्यातून एक इंजेक्शन, वर्षातून एक इंजेक्शन, म्हणजे आपण गोळ्या मुक्त होऊ, पिल फ्री. आणि हे दुसऱ्या आजारामध्ये होताना मला दिसत नाही. आजही डायबिटीज म्हटलं 5-6 गोळ्या, ब्लड प्रेशर घेतलं 2-3 गोळ्या, हार्ट डिसीज किंवा लिव्हर म्हटलं तर 15-20 गोळ्या. हे कुठंतरी चक्र थांबलं पाहिजे, कारण की नुसतं आजारने आपलं आयुष्य वाढवायचं नाही, आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि क्वालिटी ऑफ लाईफ नक्कीच पुढे जाऊन HIV पेशंटचं इम्प्रूव्ह होईल. क्युअर होईल का नाही आय डोंट नो, पण क्वालिटी ऑफ लाईफ डेफिनेटली सुधारणार इन फ्युचर. आता जसं तुम्ही एवढ्या आजारांची नावं घेतली की कोविड होऊन गेला, किंवा डायबिटीज असतो, किंवा HIV असतो, ह्या सगळ्या आजारांमध्ये ज्यांना आजार झालेला असतो किंवा ते घाबरलेले असतात, ह्याच्यात तुम्हाला काउन्सिलिंग हा पार्ट किती वाटतो की त्यांनी काउन्सिलिंग त्यांना झालं पाहिजे, किंवा त्यांचे इमोशन्सकडे पण थोडंफार लक्ष दिलं गेलं पाहिजे, ह्याच्याविषयी तुम्ही काय बोलाल? मॅडम, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, आणि ॲक्च्युली तो माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण की कुठंतरी असं मला वाटायला लागलं आहे की जे डॉक्टर पेशंट इंटरॅक्शन आहे ना, ते खूप कमी व्हायला लागलं आहे आजकाल. म्हणजे माझ्याकडे बरेच पेशंट येतात जे म्हणतात की सर, ते डॉक्टर एकदम भारी आहेत, ते भारी ट्रीटमेंट देतात, पण ते बोलतच नाही तो. आणि माझे जे प्रश्न आहेत ना ते माझ्या मनातच राहून जातात. आणि मला असं वाटतं की जर ते प्रश्न पेशंटचे सुटले नाहीत ना, तर तो कधी पूर्ण बरा होतच नाही. मग तो डॉक्टर शॉपिंग करतो, ते प्रश्नांची बाहेर उत्तर शोधायचा प्रयत्न करतो, इंटरनेटवर गुगल वाचून स्वतःच डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतो, आणि ते कुठंतरी थांबलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. पेशंट कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेहमी सांगतो की जर तुमच्या पेशंटच्या मनातले सगळे प्रश्न सुटले नाहीत तर तो पूर्ण बरा होणार नाही. आणि तो पूर्ण बरा झाला नाही तर तो असं आतल्या आत डिप्रेस होत राहतो, अँझायटी राहते त्याच्या मनामध्ये. आणि मी नेहमी बघतो की जर तुम्ही अँक्शस असाल, डिप्रेस्ड असाल, तर तुम्ही पूर्ण बरे होत नाहीत. माझ्याकडे जे पेशंट ॲडमिट असतात, जर त्यातला पेशंट म्हटलं की सर आता माझं काही खरं नाही हो, तेव्हा खरंच माझ्या गोळ्या काम करत नाहीत. आय डोंट नो काय ती देवी शक्ती आहे, काय आहे, की पेशंट्स विल पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते विल पॉवर आणि ती जी स्ट्रेंथ आहे ती जर त्याची वाढवायची असेल, मेंटल इमोशनल, तर त्याला काही गोष्टी क्लिअर कट सांगणं आणि त्याचं काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की जर मी बघितलं की एखादा पेशंट जो आहे तो खूप मोटिवेटेड आहे बाबा, तर तो कुठल्याही दुर्धर आजारातून बरा होतो. त्याला फक्त म्हणतो सर माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही जे कराल ते मी करायला तयार आहे, तुम्ही फक्त करा. तर अशा सिच्युएशनमध्ये जिथे आम्ही पेशंटला फक्त 5% गॅरंटी दिली आहे बरं व्हायची, ते पण मिरेक्युलसली व्हेंटिलेटरवरून बाहेर येतात, ते बरे होतात, तू घरी जातात. आणि ह्या उलट जे पेशंट डिप्रेस्ड असतात, ज्यांना म्हणजे इच्छाशक्ती संपलेली असते, तर त्यांना मायनर आजार जरी झालेला असला तरी त्यांना काहीतरी कॉम्प्लिकेशन होतं, ते व्हेंटिलेटरवर जातात, ते बरे होत नाहीत. त्यामुळे डॉक्टरची ट्रीटमेंट ही फक्त 50-60%च तुमच्या पेशंटला इम्प्रूव्ह करू शकते. काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे, काउन्सिलिंग बोलणं गरजेचं आहे, बोलणं. आणि त्यामुळे चॅनल ऑफ कम्युनिकेशन जे आजच्या जगामध्ये आपण बंद करून टाकलेत किंवा खूप कमी होत चाललेत. मे बी व्हॉट्सॲपवर आपण जास्ती असतो, पेशंटची कमी बोलतो, किंवा आपण व्हर्च्युअली जास्ती गोष्टी करायचा प्रयत्न करतो, किंवा खूप जास्त पेशंट असले त्याच्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे पेशंट जास्ती असणं म्हणून तुम्ही कमी बोलावं असं नाही. इनफॅक्ट तुम्ही तीच गोष्ट 30 सेकंदांमध्ये पण सांगू शकता. त्यामुळे पेशंटला जर तुम्हाला मोटिवेट करायचं असेल तर तुम्ही क्लिअर कट इन्स्ट्रक्शन 30 सेकंदामध्ये पण देऊ शकता. म्हणजे मी असे बरेच सक्सेसफुल डॉक्टर्स बघितलेत की ज्यांच्या ओपीडी तुडुंब भरलेले असतात, पण ते त्या पेशंटला 30 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये असा काहीतरी कानमंत्र देतात की पेशंट एकदम छातीत चवडी करूनच बाहेर येतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बाहेर येतो, आणि त्याला कळतं की मी बरा होणार आहे, हा डॉक्टर मला बरं करू शकतो, आणि तो पेशंट खरंच बरा होतो. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स, इमोशनल, मेंटल काउन्सिलिंग ऑफ पेशंट, फिजिकल काउन्सिलिंग तर आपण करतोच आहे, गोळ्या तर आपण देतोच आहे, इंजेक्शन तर आपण देतोच आहे, पण अल्टिमेटली जे
गेम चेंजर ठरणार आहे ना, दॅट इज पेशंट्स मोटिवेशन, की हाऊ मोटिवेटेड ही इज, आणि त्याचा विश्वास डॉक्टरचा. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हाच तुमचा विश्वास निर्माण होतो. तुम्ही जर बोललेच नाही, तुम्ही जर कम्युनिकेशनच नाही केलं, तर पेशंटला कळणारच नाही काय चालतं ते. आणि हे तर कोविडमध्ये प्रकर्षाने जाणवलं, कारण की आपण एका बंदिस्त रूममध्ये होतो, सगळे नातेवाईक बाहेर होते, त्यांना आत भेटायची सवड नव्हती, फक्त डॉक्टरच राऊंड घेऊ शकत होता, ते पण PPE किटमध्ये. त्यामुळे बोलायला तसा पण स्कोप नव्हता. त्यामुळे जो माणूस बोलत होता, त्यामुळे म्हणायचो की तुम्ही व्हिडिओ कॉल करा नातेवाईकांना. कशासाठी करत होतो? किंवा ते बोलून बोलून कम्युनिकेशन स्किल्स सुधारून त्यांची मेंटल स्ट्रेंथ जर वाढवता आली, तर त्याच्याने त्यांची इम्प्रूव्हमेंट होईल आणि माझे ट्रीटमेंट आउटकम्स इम्प्रूव्ह होतील. बरोबर आहे. त्यामुळे पेशंट कम्युनिकेशन इज मस्ट, आणि त्यांचे इमोशनल स्ट्रेंथ बिल्डअप करणं आणि त्यांची सायकी नीट ठेवणं हे फार महत्वाचं आहे, कारण की त्याच्यावर ट्रीटमेंट पेशंटनी पण बोलायला पाहिजे आणि डॉक्टरांनी पण Absolutely. बोलायला पाहिजे. आणि ती जी गॅप निर्माण झाली आहे न बोलण्यामुळे ती भरून काढली ॲब्सोल्युटली. मनात काही डाऊट असेल तर तो क्लिअर करा, शक्यतो एक्सपर्टकडून क्लिअर करा. कारण की जर ते एक्सपर्टनी क्लिअर नाही केलं तर तुम्ही गुगलवर जाऊन रँडम गोष्टी वाचता आणि मग स्वतःला डॉक्टर समजायला लागतं आणि मग चुकीच्या गोष्टी सगळ्या शिकत बसतात. ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात. शारीरिक आजारांसाठी डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे, तसंच शारीरिक आजारांसाठी मानसिक काउन्सिलिंग करणं पण खूप फार गरजेचं गरजेचं आहे. आहे. आणि हाच एक मुद्दा म्हणजे आणि तो अनएक्सप्लोर्ड एरिया आहे ती, म्हणजे हो, तिकडे हो, आपण एवढं महत्त्व देत नाही, आणि अल्टिमेटली पेशंट इम्प्रूव्ह होतो का नाही त्यातलं थोडंसं श्रेय त्या गोष्टीला पण जातं. बरोबर. मेंटल स्ट्रेंथ, इमोशनल काउन्सिलिंग हे फार फार महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न विचारीन आता, खूप महत्त्वाचा आहे तो, की अगदी एखादा रुग्ण किंवा एखादा पेशंट एकदम बरा झाला किंवा तो वाचला तर ते डॉक्टरांना देव समजतात, आणि समजा नाही जमले ट्रीटमेंट किंवा काही झाला तर लगेच राक्षस समजतात. तर ती सांगड कशी घालायची की अगदी देवही समजू नका आणि राक्षसही समजू नका, आणि माणूस समजा, आणि डॉक्टरही एक माणूस आहे आणि त्याच्याकडे माणसासारखं बघा, ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हे मॅडम आपल्या कल्चरमध्येच तसं आहे की आपल्याला लोकांना देव बनवायला आवडतं. आपण लोकांना फार लवकर देवाचा दर्जा देतो, झाडावर चढवतो, त्यांच्याकडून असं अशक्यप्राय गोष्टी त्या करते अशा मिरॅकलची अपेक्षा करतो, आणि मग जेव्हा ते होत नाही तेव्हा आपण डिसअपॉइंट होतो, आणि मग आपण एका इमोशनवरून डायरेक्ट दुसऱ्या इमोशनला जंप मारतो, आणि मग त्याला नावं ठेवायला लागतो की चांगलाच नाही आहे, बकवास आहे, बरेच होत नाही, सगळे मरतातच सगळे. तर मला असं वाटतं की एक बॅलन्स ठेवावा. डॉक्टर हा माणूस आहे आणि त्याच्या सायन्सला लिमिटेशन आहेत आणि त्यालाही लिमिटेशन आहे. मी तर सरळ सांगतो की माझ्या सायन्सला लिमिटेशन आहे. जे सक्सेसफुल डॉक्टर्स आहेत ते 60 ते 70% लोकांनाच व्यवस्थित बरं करू शकतात. त्यांच्या हातून 20 ते 30 पेशंट्स आयदर पूर्ण बरं होणार नाहीत किंवा ट्रीटमेंट चांगली करून सुद्धा तो पेशंट इम्प्रूव्ह होणार नाही. त्यामुळे जे मोस्ट सक्सेसफुल डॉक्टर आहेत कोणी असं म्हणजे क्लेमच करू शकत नाही की मी 100% लोकांना बरं करू शकतो, कारण की आमचं सायन्सच इम्परफेक्ट आहे. आमची सायन्सची अंडरस्टँडिंग इम्परफेक्ट आहे. जेवढं रिसर्च झालं आहे, जेवढे नवीन ड्रग्ज आले तेवढे वापरूनच आपण पेशंटला बरं करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की थोड्या अपेक्षा ज्या आहेत ना त्या देवाच्या ठेवू नका, माणसाच्या ठेवा. बरोबर आहे. सचिन तेंडुलकर पण दर मॅचला सेंचुरी करत नाही, त्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो, आणि तो दर मॅचला सेंचुरी करू शकत नाही, तो आपल्याला प्रत्येक टुर्नामेंट जिंकवू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली डॉक्टरनी प्रत्येक टुर्नामेंट जिंकवावी अशीच अपेक्षा असते, ट्राय पण तोच असतो. पण कधी कधी ट्राय करून सुद्धा मेडिसिनमध्ये म्हणा, ट्रीटमेंट थेरपीमध्ये म्हणा, हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटमध्ये म्हणा, जे लिमिटेशन येतात त्याच्यामुळे 60-70% पेशंट वाचतात, बरे होतात, इम्प्रूव्ह होतात, 20% नाही इम्प्रूव्ह होत. आणि तेव्हा मी काउन्सिलिंग करतानाच लोकांना सांगतो की बाबा रे, हा पेशंट सिरियस आहे, हा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे. अशा सिच्युएशनमध्ये मी सिरियस पेशंटचं म्हणतोय, कारण की जे माइल्ड पेशंट आहेत ते बरे होणारच आहेत, पण जे सिरियस पेशंट आहेत की ही ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल, ही जगातली सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे, आपण प्रयत्न करू शकतो, त्यातून साधारण तुझ्या नातेवाईकाची बरी व्हायचा चान्स एक 60-70% आहे, न बरा व्हायचा चान्स 20-30% आहे. पण तो बरा होणार का नाही हे ट्रीटमेंट दिल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे त्या गोष्टीत म्हणजे असं नाही आहे काही की मी इथे बसून प्रिडिक्शन करू शकतो की हा पेशंट इम्प्रूव्ह होणार आहे, ह्याला ट्रीटमेंट द्या. तसं झालं असतं तर मी ब्रह्मदेव झालो असतो ना, की मला प्रिडिक्ट करता आलं असतं की ह्याला द्या, हा बरा होणार आहे, ह्याला नका देऊ, हा बरा नाही होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण त्या गोष्टीत घुसत नाही, ट्रीटमेंट देत नाही, तोपर्यंत आपल्याला सक्सेस ऑर फेलियर हे कळणार नाही. डॉक्टर जेव्हा कुठल्या सिच्युएशनमध्ये असतो जिथे पेशंट सिरियस आहे त्याला ऑन द गो विचार करावा लागतो, कंटिन्युअसली डोक्याचं कॅल्क्युलेशन चालू असतं. कधी कधी ते कॅल्क्युलेशन चुकतं, कधी कधी त्याच्या बरोबर येतं, पण नेहमी ते पेशंटच्या बरं होण्यासाठीच केलेलं असतं. बरोबर. म्हणजे माझा हेतू स्वच्छ असतो की पेशंट बरा झाला पाहिजे. त्यासाठी मी जे काय डावपेच खेळतो त्यात काही डावपेचमध्ये समोरचा व्हायरस मला हरवू शकतो, काही डावपेचमध्ये मी जिंकीन. हे पेशंटने लक्षात ठेवलं आणि डॉक्टरला डॉक्टरसारखं वागवलं, मनुष्यासारखं वागलं,
तर आपलं काम पुढे खूप सुकर होईल असं मला वाटतं. की डॉक्टरकडून चमत्काराच्या अपेक्षा करूही नये. ट्रीटमेंटच्या करा, हाच अगदी, चांगला अगदी. मेसेज आपण त्यांना देऊ. अगदी कारण की जर चमत्कार करू शकत असतो तर मग या अख्खं जग हे नंदनवन झालं असतं, सगळे 100 वर्ष जगले असते, कोणी काही करा, आपण एकदम सगळे खुश राहिलो असतो. पण तसं नाहीये. तसं नाही. आपण लिमिटेशन्समध्ये जगतो, आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे देवही आपले प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह नाही करू शकलेला, तर मग डॉक्टरकडून अशी अपेक्षा का की त्याने अगदी आपल्याला 100 वर्ष आयुष्य द्यावं? नाहीच होऊ शकत. त्याच्या ट्रीटमेंटला लिमिटेशन्स आहेत. आणि कसं आहे की बाबा तुला डायबिटीस झाला, मी तर दिला नाही. नाही. तुला कोविड-19 झाला, मी तर दिला नाही. तू दारू प्यायल्यामुळे तुझं लिव्हर हे झालं, मी तर केलं नाही. मी तर त्याच्यावर सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही पिक्चरमध्ये कधी येतो सोल्युशन शोधताना, बरोबर. ते बेस्ट पॉसिबल सोल्युशन आपण शोधायचा प्रयत्न करू. होपफुली ते लागू पडेल. पण नाही पडलं तर एकदम मी राक्षस, हा बेकार डॉक्टर आहे असं म्हणायची पण गरज नाही. थोडं तर तारतम्य बाळगलं पाहिजे. तेच आपला विषय जो आहे की ह्युमन समजा, अगदी जे मशीन झालेलो आहोत आपण, तर त्या मशीन मधून अगदी मशीन सारख्या अपेक्षा करू नका की जसं लॅपटॉप मध्ये व्हायरस झाला तर तो अँटीव्हायरस टाकल्याने लगेच नीट होतो, तसा मनुष्य नाही होत. तर डॉक्टरांना माणूस समजा आणि त्यांना देव समजू नका. या नोटवर आपण इथे थांबू. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि नक्कीच तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल. असे आणखीन काही टॉपिक्स तुम्हाला हवे असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण परत भेटूया. ह्याच विषयाशी रिलेटेड हवे असतील किंवा सरांकडून अजून तुम्हाला काही ऐकायचं असेल तर नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू सो मच.